नमस्कार. ज्या महिला आत्ता लाडकी बहीण योजना या योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना के-वाय-सी करणं बंधनकारक झालेलं आहे. तर ती के-वाय-सी करताना तुम्हाला तुमचं आधार कार्ड म्हणजे महिलेचं आधार कार्ड, महिलेचं महिलेचा पती किंवा महिलेचे वडील, तर त्यांचं आधार कार्ड आणि त्यांना लिंक असलेला मोबाईल नंबर लागणार आहे. त्याद्वारे तुम्ही तुमची के-वाय-सी करू शकता. तुम्ही ती घरबसल्या ऑनलाईन करू शकता. त्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. पण आता मी तुम्हाला सांगणार आहे, कोणत्या महिलांनी के-वाय-सी केली तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात. तर ज्या महिलांनी आधार कार्डमध्ये छेडछाड केलेली आहे, त्या महिलांचे पैसे बंद होऊ शकतात. जर तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावावरती चारचाकी गाडी असेल, तरी तुमचे पैसे बंद होऊ शकतात. ही के-वाय-सी केल्यानंतरची गोष्ट बोलतो आहे, हे तुम्हाला सांगतो आहे. जर तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तरीही तुमचं येणारा लाभ, तुमचे येणारे पैसे हे बंद होऊ शकतात. एकाच घरामध्ये म्हणजे एकाच रेशन कार्डमध्ये सासू आणि सुनेचं दोघींचंही नाव आहे आणि त्या दोघीही त्या योजनेचा लाभ घेत आहेत, तरीही तुमचे पैसे बंद होऊ शकतात. तुमचे तुमच्या घरातलं कोणी पण ITR भरत असेल, म्हणजे ITR इन्कम टॅक्स भरत असेल, तरीही तुमचे पैसे बंद होऊ शकतात. तुमच्या घरामध्ये कोणी शासकीय कर्मचारी असेल, शासकीय सेवेत असेल, तरी तुमचे पैसे बंद होऊ शकतात. आणि इतर योजनेचा लाभ घेत असाल, जसं की 1500 रुपयेपेक्षा जास्त पैशाचे तुम्ही जर लाभ घेत असाल कोणत्याही योजनेचा, तर तरी तुमचे पैसे बंद होऊ शकतात. तर हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. योजना ही सर्वसामान्य गरीब महिलांसाठी चालू केलेली होती, पण या योजनेमध्ये भरपूर सारा सावळा गोंधळ झालेला आहे. ज्यांना गरज नाही किंवा ज्या महिला या पात्रतेत बसत नाहीत, त्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर विशेष करून ह्या सर्व गोष्टीची काळजी घ्या आणि के-वाय-सी करा. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या सोशल मीडिया पेजला फॉलो करा. धन्यवाद.